ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येनंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये मात्र दिवसागणिक वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. वाल्मिक कराडशी असणारी अतिजवळीक असेल किंवा मग अंजली दमानी यांनी कृषी क्षेत्रामध्ये झालेला धनंजय मुंडेंच्या काळामध्ये ₹250 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप असतील. या सगळ्या मागे धनंजय मुंडेंच्या पाठीमागे आरोपांचं शुक्लकाष्ट लागलं असतानाच आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलाय. ज्या निर्णयामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. करुणा शर्मा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे आणि आता दरमहा करुणा मुंडे यांना धनंजय मुंडेंनी 2 लाख रुपये म्हणजे करुणा मुंडे यांना व्यक्तिगत 1,25,000 रुपये आणि त्यांच्या मुलीच्या संगोपनासाठी 75,000 रुपये असे मिळून 2 लाख रुपये देण्याचा आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिलाय. नेमकं वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये आज काय घडलं आणि या न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याचे राज्याच्या राजकारणात कसे पडसाद उमटले, कोणी काय प्रतिक्रिया दिल्या किंवा कुणाचं काय मत या सगळ्यावर आहे, या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो आज दिल्याचं पाहायला मिळतंय. करुणा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि आता धनंजय मुंडेंनी दरमहा करुणा मुंडेंना 2 लाख रुपयांची पोटगी द्यायची आहे. नेमकं न्यायालयाने काय म्हटलंय? नक्कीच संकेत, आजचा हा जो काही न्यायालयाचा निर्णय आहे, हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे सगळ्याच दृष्टिकोनातून. म्हणजे अगदीच आपण सामाजिक दृष्टिकोनातून पाहायला गेलो तरी सुद्धा, किंवा मग आपण राजकीय दृष्टिकोनातून जर पाहायला गेलो तर तरी सुद्धा हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या ज्या आतापर्यंत दुसऱ्या पत्नी आहेत असं सांगितलं जात होतं, त्या करुणा शर्मा मुंडे यांच्यामध्ये जे काही वाद चालू होते, या वादावरती आज एक अतिशय महत्वाची अशी सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये कौटुंबिक न्यायालयाने जे काही म्हटलंय हे अतिशय महत्वाचं आहे आणि विचारपूर्वक जे काही सांगितलंय ते सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं तर यामधला सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे, सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा मला संकेत असं वाटतं की जसं तू आधी सांगितलंस की 2 लाखांची पोटगी मिळणार आहे. मात्र मला असं वाटतं की 2 लाखांच्या पोटगीपेक्षाही सगळ्यात महत्वाचा निर्णय या सगळ्यामध्ये असा झाला तो म्हणजे करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी नसून त्या पहिल्या पत्नी आहेत असं न्यायालयाने सांगितलं. अर्थात जी पहिली पत्नी असते तिलाच सगळे हक्क आणि अधिकार संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच आपण जर पाहिलं तर करुणा शर्मा ज्या आजपर्यंत दुसरी पत्नी ज्यांना म्हटलं जात होतं, अनेक हक्क आणि अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येत होतं, त्याच करुणा शर्मा आज धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा, अर्थात त्यांची पत्नी असल्याचा दर्जा त्यांना मिळालेला आहे. आपण जर पाहिलं तर आपण पूर्ण संविधानाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर पहिली पत्नी हीच खरी पत्नी असते आणि तिलाच सगळे अधिकार जे आहेत ते दिले जातात. त्यामुळे त्या अनुषंगाने ज्यावेळी कोर्ट असं म्हणतंय की करुणा शर्मा या पहिल्या पत्नी आहेत आणि राजश्री ज्या आत्ताच्या त्यांच्या पत्नी आहेत, ज्या खरं तर पहिल्या असल्याचं आणि खऱ्या पत्नी असल्याचं धनंजय मुंडे हे इतकी वर्ष आपल्याला सांगत होते, त्यांच्याबरोबर खरं तर धनंजय मुंडे यांचं दुसरं लग्न झालेलं आहे आणि पहिलं लग्न हे करुणा शर्मा यांच्याबरोबरच झालंय अशा पद्धतीचा एक निकाल दिला, जो निकाल अतिशय महत्वाचा होता. खरं तर आपण पाहिलं तर हा जेव्हा निकाल आला, या निकालाच्या नंतर करुणा शर्मा जेव्हा माध्यमांच्या समोर आल्या, त्यावेळी त्या अक्षरशः रडताना पाहायला मिळाल्या. त्यांना भावना अनावर झालेल्या होत्या. या सगळ्यामध्येच अनेक वर्षांपासूनचा त्यांचा जो लढा होता, त्या अनेक वर्ष सांगत होत्या की मीच पहिली पत्नी आहे. मात्र यावेळी सुद्धा धनंजय मुंडे नेहमी असं म्हणायचे की मी तिचा कधीही स्वीकार केलेला नाहीये असं नाहीये, किंवा मी तिच्याबरोबरचं नातं कधीही नाकारलेलं नाहीये. आम्ही सुरुवातीपासून म्हणजे अगदी वयाच्या 15-16व्या वर्षीपासून एकमेकांना ओळखत होतो, मैत्री होती. त्यानंतर पुढे त्याचं रूपांतर प्रेमात झालं आणि आम्ही अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. मात्र दुसरीकडे राजश्री यांच्याबरोबर माझा विवाह झालेला होता, त्यामुळे त्याच पहिल्या पत्नी आहेत आणि करुणा शर्मा यांच्याबरोबर आपलं कधी लग्न झालेलं नाहीये, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य अनेकदा केलेलं होतं. मात्र या सगळ्या वक्तव्याच्या नंतर आज जेव्हा करुणा शर्मा याच पहिल्या पत्नी आहेत असं जेव्हा न्यायालयाने सांगितलंय, त्यानंतर करुणा शर्मांचं मला वाटतं संकेत की अनेक वर्षांचा हा जो काही लढा होता, त्या लढ्याला कुठेतरी आता थोडंसं यश आलंय असं आपण म्हणू शकतो. दुसरीकडे या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे 2 लाखांच्या पोटगीचा. यामधले 1,25,000 हे स्वतः करुणा शर्मा यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणार आहेत, तर 75,000 हे त्यांची जी कन्या आहे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांची जी मुलगी आहे तिला मिळणार आहे. तिच्या वयाची 18 वर्ष
पूर्ण होईपर्यंत अर्थात संज्ञान होईपर्यंत तर त्यांचा जो मुलगा आहे त्याला मात्र कुठलाही खर्च देणं धनंजय मुंडेंकडून अपेक्षित नाहीये, कारण तो सज्ञान आहे, त्याचं वय वर्ष 18 पूर्ण आहे, त्यामुळे त्याला या प्रकरणामध्ये कुठलाही आर्थिक खर्च किंवा लाभ असा कुठलाही होणार नाहीये. मात्र यामध्ये 2 लाख दरमहा आता धनंजय मुंडे यांना द्यावे लागणार आहेत, करुणा शर्मा मुंडे यांना. तर दुसरीकडे आपण बघतोय की ज्यावेळी करुणा शर्मा या माध्यमांच्या समोर आल्या त्यानंतर त्या संकेत इतक्या रडत होत्या आणि रडत रडत सुद्धा त्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट बोलली, ती म्हणजे की मी हे जे काही करत होते यामधून जे 2 लाखांची पोटगी देण्याचा निर्णय आता कोर्टाने दिलेला आहे, या 2 लाखांच्या पोटगीमध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही आणि त्यासाठीच माझी मागणी ही खरं तर 15 लाखांच्या पोटगीची होती. त्यामुळे मी वरच्या न्यायालयात सुद्धा जाणार आहे, पुनर्विचार याचिका वगैरे दाखल करणार आहे, अशा आशयाचं सुद्धा त्यांनी एक विधान केलेलं आहे. त्यामुळेच खरं तर 15 लाखांची पोटगी त्या मागताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे सगळंच प्रकरण कुठेतरी एकीकडे करुणा शर्मा यांचा अगदी आपण म्हणू शकतो की थोडासा विजय झालाय, मात्र दुसरीकडे त्या अजूनही कुठेतरी नाराज आहेत, कारण त्यांना जी अमाउंट अपेक्षित होती तितकी त्यांना मिळणार नसल्यानेच कुठेतरी त्या पुन्हा एकदा आता वरच्या न्यायालयात जाण्याच्या कुठेतरी विचारात आहेत. मात्र या सगळ्यामधून पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मात्र भर पडलेली आहे, कारण या सगळ्यावरतीच आता धनंजय मुंडेंची नेमकी प्रतिक्रिया काय येते किंवा त्यांच्या ज्या राजश्री या ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांची नेमकी या सगळ्यामध्ये प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेणं सुद्धा संकेत आपल्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. करुणा मुंडेंनी एका बाजूला प्रतिक्रिया दिली, त्यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याच दरम्यान त्यांचा मुलगा असणाऱ्या शिशव मुंडेने जे आहे ती एक इंस्टाग्रामवर पोस्ट केली, ज्याच्यामध्ये त्याने स्वतःच्याच आईचे आरोप जे आहेत ते सगळे फेटाळून लावत आपले वडील जगातले सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी त्यांनी आपलं संगोपन जे आहे ते चांगल्या पद्धतीने केले आणि आपली आई म्हणजे करुणा मुंडे याच धनंजय मुंडेंचं मानसिक टॉर्चर करत होत्या किंवा त्यांचा त्या डोमेस्टिक व्हायलन्स करत होता, असं त्या पोस्टमध्ये म्हटलंय. नेमकं काय सांगितलंय त्या पोस्टमध्ये? नक्की संकेत आपण जर पाहिलं तर ही जी पोस्ट आहे अगदी न्यायालयाचा निर्णय आल्याच्या नंतर काही 1-1.5 तासाच्या अंतरामध्येच ही पोस्ट जी आहे ती शिव मुंडे हा जो धनंजय मुंडे यांचा मुलगा आहे, सज्ञान आहे, जसं मी आधीही सांगितलं, त्याच्या अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आलेली आहे. या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांची जी मुलगी आहे, जिला सुद्धा आता 75,000 रुपये मिळणार आहेत, तिच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र या मुलाकडून ही प्रतिक्रिया आली आहे आणि ही प्रतिक्रिया जर आपण पाहिली संकेत तर म्हणजे आतापर्यंत मी जे काही बोलत होते त्याच्या अगदीच कॉन्ट्राडिक्टरी सगळे स्टेटमेंट यामध्ये आहेत. करुणा शर्मा यांच्या एकंदरीत सगळं जे काही त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्या जे काही म्हणत आहेत त्याच्यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, अशा पद्धतीचं त्याचं स्टेटमेंट आहे. कारण या स्टेटमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर तो असं म्हणताना पाहायला मिळतोय की मी शिव धनंजय मुंडे मला आता बोलावं लागत आहे, कारण या सगळ्याच प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून माझ्या कुटुंबाला कुठेतरी मनोरंजनाचा भाग म्हणून मीडियाच्या द्वारे असेल किंवा मग इतर सगळ्या चर्चांमधून माझ्या कुटुंबाला केवळ एक मनोरंजनाचा भाग म्हणून घेतलं जातंय. मात्र तसं नाहीये, हे सगळंच प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये माझ्या आईने माझ्या वडिलांवरती जे काही आरोप केलेले आहेत म्हणजे अगदीच डोमेस्टिक व्हायलन्सचा जो काही आरोप आहे तो आरोप असेल, घरगुती हिंसाचार असेल किंवा मग फायनान्शियल ज्या काही गोष्टी असतील, या सगळ्यामध्ये केलेले आरोप हे चक्क खोटे असल्याचं त्याने सांगितलेलं आहे. अनेक वर्षांपूर्वीपर्यंत या दोघांमध्ये सगळं काही बरं चाललेलं होतं. मात्र ज्यावेळी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यात काहीतरी वाद निर्माण झाले आणि त्यानंतर करुणा शर्मा यांनी पुढे येऊन धनंजय मुंडेंवरती अनेक गंभीर आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या सगळ्यामध्ये तो असंही म्हणतोय की जो डोमेस्टिक व्हायलन्स, जो घरगुती हिंसाचार, मानसिक त्रास जो काही धनंजय मुंडे यांनी आपल्याला दिल्याचं करुणा शर्मा सांगतायत, तो खरं तर त्रास करुणा शर्मांना न झालेला असून करुणा शर्मा यांनीच तो त्रास आपल्याला म्हणजेच या दोन्ही मुलांना आणि त्यांच्या वडिलांना अर्थात धनंजय मुंडे यांनाच तो त्रास दिलेला आहे आणि त्यांच्या या त्रासाला असह्य होऊनच मग आपल्या वडिलांनी आपल्याला सोडलं आणि ज्यावेळी आपल्या वडिलांनी आपल्याला सोडलं त्यानंतर चक्क करुणा शर्मा ज्या स्वतः जन्मदात्या आई आहेत या दोन्ही मुलांच्या, त्यांनी सुद्धा आपल्याला घराबाहेर काढल्याचा हा मुलगा स्वतः असं म्हणतोय की त्यांनीच आम्हाला घराबाहेर काढलं होतं, कारण त्यांना आता आमच्याकडून कुठलाच फायदा नव्हता. आणि त्याचबरोबर या सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या पैशांच्या बाबतीत, पोटगीच्या बाबतीत आपण बोलतोय, तो त्यामध्ये असं सुद्धा म्हणतोय की कुठलीही आर्थिक विवंचना
करुणा शर्मा यांना नाहीये. म्हणजे त्या जे काही म्हणतात की उदरनिर्वाह होऊ शकत नाही किंवा माझ्याकडे कुठला इन्कम सोर्स नाहीये, कुठली नोकरी नाहीये. तर तसं नसून त्यांच्याकडे मुबलक असा पैसा आहे. त्यांना कुठल्याही पैशांची गरज नाहीये किंवा आर्थिक विवंचनेमध्ये त्या नाहीयेत. खरं तर घराचे जे काही हप्ते वगैरे होते त्या जाणून-बुजून हे हप्ते भरत नव्हत्या. जेणेकरून या सगळ्याचा त्रास मग कुठेतरी धनंजय मुंडेंना होऊ शकतो किंवा आर्थिक भार जो आहे तो धनंजय मुंडेंवरती पडेल. त्यामुळे या सगळ्यामध्ये करुणा शर्मा जे काही बोलतायत त्यामध्ये तितकंसं तथ्य नसल्याचं या मुलाने म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हापासून करुणा शर्मा यांनी या मुलांना बाहेर काढलं होतं तेव्हापासून धनंजय मुंडे हेच आपलं सर्वस्व संगोपन जे काही आहे ते करत आहेत. आपला सांभाळ धनंजय मुंडेच करत असल्याचं चक्क शिशव मुंडे याने म्हटलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता कुठेतरी सुरुवातीला केवळ करुणा शर्मा वर्सेस धनंजय मुंडे अर्थात पत्नी वर्सेस पती असा एक जो काही वाद होता त्यामध्ये आता चक्क आई वर्सेस मुलगा असा सुद्धा एक वाद चालू झाल्याचा संकेत पाहायला मिळतंय. मात्र हे जर आपण अकाउंट पाहिलं तर या अकाउंट वरतून ही पोस्ट होणं अतिशय थोडंसं संशयास्पद सुद्धा वाटू शकतं. कारण या अकाउंट वरून या आधी कुठलीही पोस्ट करण्यात आलेली नाहीये. मात्र हे जर अकाउंट आपण पाहिलं संकेत तर करुणा शर्मा स्वतः या अकाउंटला फॉलो करतात आणि हे अकाउंट सुद्धा धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा या दोघांनाही फॉलो करतं. त्यामुळे हे कदाचित खरंच अकाउंट असेल असं आपण आता तरी गृहीत धरू शकतो. मात्र या अकाउंट वरून जे काही बोलण्यात आलंय ते खरंच कुठल्याही आईला म्हणजे जर हे जे काही स्टेटमेंट आहे ते जर खरंच असेल तर करुणा शर्मा यांच्या पायाखालची जमीन सरकवणारं हे स्टेटमेंट आहे असं मला वाटतं. समृद्धी, एका बाजूला न्यायालयाचा निर्णय आला, शिशव मुंडेची पोस्ट आली, पण त्या बाजूला दुसऱ्यानंतर लगेच करुणा मुंडेंची जी आहे ती एक प्रतिक्रिया आलेली आहे. या प्रतिक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा वाल्मिक कराड कनेक्शन पाहायला मिळतंय. कारण धनंजय मुंडेंच्या समोर वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केली असा मोठा आणि गंभीर आरोप जो आहे तो करुणा मुंडेंनी केल्याचं पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे यांच्याबरोबर ज्यावेळी करुणा शर्मा यांचे वाद चालू होते संकेत त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर करुणा शर्मा यांनी अनेकांची दारं ठोठावली होती न्यायासाठी. खरं तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडे त्या गेल्या, अनेक विरोधी नेत्यांकडे त्या गेल्या होत्या. त्याचबरोबर तशाच पद्धतीने त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांना काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. त्यावेळी जेव्हा त्या तिथे गेल्या होत्या त्या ठिकाणी धनंजय मुंडे सुद्धा होते, स्वतः वाल्मिक कराड सुद्धा त्या ठिकाणी होता. आणि धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून वाल्मिक कराडने आपल्याला जबर मारहाण केली आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करुणा शर्मा यांनी या आधी सुद्धा दिलेलं होतं. आज मात्र या स्टेटमेंटमध्ये आणखी एक गोष्ट ऍड झाली आहे ती म्हणजे ज्यावेळी ही मारहाण वाल्मिक कराड आपल्याला करत होता त्यावेळेस त्याने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श सुद्धा केला होता आणि या सगळ्याच्या दरम्यान धनंजय मुंडे स्वतः तिथे उपस्थित होते. मात्र त्यांनी या सगळ्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केलेला नाहीये अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आपण जसं सुरुवातीपासून म्हणतोय की जसं खरं तर पंकजा ताई सुद्धा हीच गोष्ट बोललेल्या होत्या की धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराड शिवाय पानही हलत नाही. म्हणजे अगदीच राजकारणातले विषय असतील, आर्थिक विषय असतील, स्वतःचे बिझनेस मधले काही विषय असतील, गुन्हेगारीतली काही प्रकरणं असतील किंवा मग चक्क आपल्या घराच्या उंबऱ्याच्या आतला विषय असेल, घरगुती पती पत्नी मधला एखादा विषय असेल, त्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचा इंटरफेअर होतं. वाल्मिक कराड हा त्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करत होता कारण त्याला करू दिलं जात होतं जे स्वतः धनंजय मुंडेंकडून करू दिलं जात होतं. आणि त्यामुळेच वाल्मिक कराडची इतकी हिंमत झाली होती की त्याने चक्क करुणा शर्मा यांना मारहाण सुद्धा केली. त्या संदर्भातले काही फोटो सुद्धा त्यांनी पोस्ट केलेले होते दरम्यानच्या काळामध्ये. आणि त्यानंतर आज जे काही त्या बोललेल्या आहेत की त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मात्र धनंजय मुंडे यांच्याकडून त्यावरती कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. हे खरंच खूप धक्कादायक आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये जर हे जे काही करुणा शर्मा म्हणतात ते जर त्यामध्ये जर काही तथ्य असेल तर या गोष्टी खूप गंभीर आणि खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत. मात्र पुन्हा एकदा संकेत मला हेच म्हणावं वाटतं की त्यांच्या मुलाची जी काही कमेंट आहे त्यामध्ये तो पुन्हा तसंच म्हणतोय की या सगळ्यामध्ये माझी आई जे काही दाखवण्याचा प्रयत्न करते ते तसं नसून आईकडूनच हे सगळं केलं जातंय. हा सगळा ड्रामा जो आहे थोडक्यात तो आईनेच रचलेला आहे अशा पद्धतीचं त्याचं विधान आहे. त्यामुळे खरंच या सगळ्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि किती नाही याबाबतची शंका अजूनही तशीच असल्याची पाहायला मिळते संकेत. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर समृद्धी, आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं राज्याच्या राजकारणामध्ये याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या निकालाचा जो एका वृत्तसंस्थेने प्रसारित केलेला जो काही हा निकाल होता त्याचा जो स्क्रीनशॉट होता तो जितेंद्र आव्हाडांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवरनं शेअर करत असेल किंवा सुषमा अंधारे ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आहेत, प्रवक्त्या आहेत, त्यांनी सुद्धा हा एका स्त्रीने केवळ पैशांसाठी उभा केलेला लढा नव्हता तर
आत्मसन्मानासाठी उभा केलेला लढा होता असं म्हटलंय. अंजली दमानी यांनी थेटपणे कोर्टाने जो काही आदेश दिलाय तो आदेश ट्विट करत त्यांच्या एक्स अकाउंटवरून करुणा मुंडे यांचं अभिनंदन करणं असेल किंवा मग तृप्ती देसाई ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी सुद्धा करुणा मुंडे यांच्या या धाडसाचं आणि करुणा मुंडेंच्या बाबतीने जे काही न्यायालयाने निर्णय दिलाय या अनुषंगाने न्यायालयाचं कौतुक करत करुणा मुंडे यांचं सुद्धा कौतुक केल्याचं पाहायला मिळालंय. समृद्धी, सुरुवातीलाच तू जसं सांगितलं तसं 15 लाखाची पोटगी मिळावी असं करुणा मुंडे यांचं मत आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. तर उच्च न्यायालय या अनुषंगाने काही आणखी महत्वाचा आणि मोठा निर्णय देऊ शकेल असं वाटतं. संकेत, आपण जर या प्रकरणामध्ये पाहिलं तर हे प्रकरण खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप संवेदनशील प्रकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण चालू आहे. या प्रकरणामध्ये अनेक दिग्गज वकील जे आहेत ते या सगळ्यामध्ये प्रॅक्टिस करतायत, ते स्वतः या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. त्यामुळे आता कायदा नेमका काय सांगतो आणि कायद्याच्या कचाट्यात कुठल्या कुठल्या गोष्टी अडकतात हे पाहणं खरं तर या सगळ्यामध्येच महत्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं संकेत, जसं तू म्हटलास, राजकीय नेत्यांचे जे काही स्टेटमेंट्स आलेत, म्हणजे जेव्हापर्यंत करुणा शर्मा या आपल्या सगळ्यांना इंट्रोड्यूस झालेल्या नव्हत्या, ज्यानंतर या दोघांचे वाद झाले, अर्थात धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे जेव्हा वाद झाले त्यानंतर मग ते दोघं वेगवेगळे राहायला लागले आणि त्यानंतर करुणा शर्मा या पहिल्यांदा आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेपुढे इंट्रोड्यूस झाल्या. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मी जसं सुरुवातीला सुद्धा म्हटले त्या पद्धतीने करुणा शर्मा यांनी न्यायासाठी अनेकांची दारं ठोठावलेली होती. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांकडे त्या गेलेल्या होत्या आणि तशाच पद्धतीने अनेक नेत्यांनी त्यांना पाठिंबा सुद्धा दिला. या सगळ्या प्रकरणात सुद्धा आपण एकीकडे बघतोय की सुषमा अंधारे असं म्हणतायत की हा सगळा जो काही लढा होता तो पैशासाठी नसून एका स्त्रीच्या आत्मसन्मानासाठी होता, स्वतःच्या अस्तित्वासाठीचा हा लढा होता, जो लढा आता करुणा शर्मा मुंडे यांनी जिंकलेला आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणावरती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे काही नेते आहेत ते असंही म्हणताना पाहायला मिळतात, किंवा स्वतः आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांचे वकील सुद्धा त्यांचंही स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर अशा आशयाचं स्टेटमेंट आहे की या सगळ्याच प्रकरणामध्ये जो काही आज न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो अंतरिम निर्णय आहे, अंतरिम पोटगी देण्यात आलेली आहे. म्हणजेच या सगळ्यामध्ये भविष्यात कदाचित बदल सुद्धा होऊ शकतात, किंवा आपण जर संपूर्ण न्यायालयाची या सगळ्यामध्ये जी काही सुनावणी झाली त्यानंतरचा जो निर्णय आला त्या संदर्भातल्या जर आपण काही कॉपीज वाचल्या तर त्यामधून सुद्धा असंच पाहायला मिळतंय की न्यायालयाचं असं म्हणणं आहे की सध्या तरी डोमेस्टिक व्हायलन्स झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि या सगळ्यावरती न्यायालयाने ज्या काही टिप्पण्या केलेल्या आहेत, खरं तर यानंतर स्वतः धनंजय मुंडेंचे वकील असं म्हणतायत की हा सगळा निर्णय बदलला जाऊ शकतो. या सगळ्या निर्णयामध्ये न्यायालयाने जे काही म्हटलंय ते खरं तर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचाराबद्दल म्हटलेलं नसून केवळ आर्थिक संबंधांवरती जे काही टिप्पणी केलेली आहे ती केवळ आर्थिक संबंधांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे मग यांचं लग्न झालं होतं का, या पहिल्या पत्नी आहेत किंवा त्यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्स होत होता, या सगळ्यावरती खरं तर कोर्टाने काहीही म्हटलेलं नाहीये, किंवा जशा पद्धतीने आपण या सगळ्याचा अर्थ काढलाय त्याचा अर्थ तसा नाहीये असं धनंजय मुंडे यांचे वकील म्हणतात. त्यामुळे खरंच या सगळ्यामध्ये नेमकं कायद्यात काय सांगितलेलं आहे आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून आज जो काही निर्णय देण्यात आला त्यामध्ये कितपत बदल होऊ शकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र जसं आपण म्हणतोय की 15 लाखांच्या पोटगीसाठी करुणा शर्मा मुंडे या पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात किंवा वर्षा न्यायालयामध्ये जाण्याचा सुद्धा त्या निर्णय घेऊ शकतात. जर त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर मग काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्यामध्येच आता मुलाची एंट्री झाल्यामुळे संकेत मला असं वाटतं की याआधी हे प्रकरण जितकं सरळ सोपं वाटत होतं, सुरुवातीपासून सगळ्यांना असंच वाटत होतं की करुणा शर्मा या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्यावरती वारंवार अन्याय झालेला आहे, त्यांचा किंवा त्यांच्या मुलांचा स्वीकार केला गेलेला नाहीये, त्यांना जाणून बुजून कुठेतरी दुर्लक्षित ठेवण्यात आलं. खरं तर धनंजय मुंडे यांनी कधीही ही गोष्ट नाकारलेली नाहीये की त्यांच्याबरोबर आपले संबंध होते किंवा ही मुलं आपलीच आहेत. सुरुवातीपासून त्यांनी त्यांच्या मुलांचा सांभाळ केल्याचं सुद्धा आपल्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी जरी आपली जबाबदारी झटकलेली नसेल तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणात आता मुलाची एंट्री झाल्यामुळे पुन्हा एकदा ज्या करुणा शर्मा आतापर्यंत आपल्याला पीडित वाटत होत्या त्या खरं तर पीडित नसून त्यांनीच इतरांवरती म्हणजे अर्थातच पती आणि मुलांवरती अन्याय केलेले आहेत का, किंवा ज्या पीडित वाटतात त्या पीडित नसून त्याच आरोपी आहेत का, ज्या आरोपींना आपण ज्या धनंजय मुंडेंना आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय ते धनंजय मुंडे कदाचित पीडित आहेत का, हे दोन्ही क्रॉस क्वेश्चन्स जे आहेत ते आता उभे राहिलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये कायदा काय सांगतो आणि न्यायालय काय सांगतं हे खरंच पाहणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. निश्चितच समृद्धी, तू जसं सांगितलंस तसं या प्रकरणामध्ये अनेक दिग्गज वकील जे आहेत त्या मैदानामध्ये होते आणि आता विशेष म्हणजे ज्यावेळी करुणा मुंडे म्हटले की आपण उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत त्यावेळी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची एक
प्रतिक्रिया आली. ते म्हणाले, "मी धनंजय मुंडेंच्या बाजूने जी आहे ती सगळी केस जी आहे ती लढेन." त्यामुळे आता या प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्तेंची एंट्री होताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर करुणा मुंडे या उच्च न्यायालयामध्ये गेल्या, तर उच्च न्यायालय वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवतं की काही बदल करतं? पोटगीच्या अमाउंटमध्ये वाढ होते का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या अनुषंगानं जे आता वांद्रे न्यायालयाच्या निर्णयामुळं विरोधकांना जो मिळालेला मुद्दा आहे, या सगळ्यावर आता धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया फार महत्त्वाची राहणार आहे. सोमवारपासून काल धनंजय मुंडेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर 4 दिवस धनंजय मुंडे जे आहेत ते आराम करणार असं त्यांनी स्वतः सांगितलंय आणि सोमवारपासून ते त्यांच्या कामाला जी आहे ती सुरुवात करणार आहेत. त्यामुळे आता या सगळ्यावर धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.